नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बघा आज आपण गोल गळ्यासाठी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहे, जी नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी एकदम सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे, जी आपली लगेच डिझाईन होणार आहे. एकदम सोपी डिझाईन आपण बनवणार आहे, परंतु दिसायला एकदम युनिक डिझाईन आहे. तर बघू शकता तुम्ही, आपली ही साडी जी आहे ती 2,500 ते 3,000ची साडी आहे आणि आपण बघा अस्तर जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण बघा पाठीमागच्या खालच्या बाजूला एक शिलाई मारून घेतोय. एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपण कट करून घ्यायचा आहे. आता गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल गळ्याच्या आतमधला तो आपण कट करून घेणार आहे. तर मैत्रिणी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल आणि तुम्हाला अशाच नवनवीन डिझाईन बघायला मिळतील. तर बघा, आपण गळ्यावरती छोटे छोटे कट दिलेले आहेत आणि गळा जो आहे तो आपण सुलट करून घेतलेला आहे, बाहेर काढून घेतलेला आहे. बघा, उलटा शिवला होता अगोदर, आता आपण सरळ करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक आपलं सव्वा असं वरच्या बाजूला आलेलं आहे. आता गळ्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि आपला अस्तर बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला हळूमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. पाठीमागच्या खालच्या बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. बघा, आपला असा बॅक पार्ट जो आहे तो रेडी होणार आहे. आता गोल गळा स्टिच झाला. आता साईडच्या बाजूच्या आहेत त्या आपण शिलाई करून घेऊ आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपण कट करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तर बघा, ही साऊथ इंडियन साडी होती आणि एकदम सुंदर अशी गोल्डनमध्ये साडी होती. ब्लाऊज पण तसाच आलेला आहे. आता याच्यावरती काय डिझाईन करायची, कुठल्या जरी कलरची लेस लावली तर याच्यावरती मॅचिंगच होत नव्हती. त्यासाठी आपण याच्यावर अशी डिझाईन निवडलेली आहे. तर बघा, ही तुम्हाला डिझाईन आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघा, मी अशी चपटी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरचीच. याच्यामध्ये कसं होतं आहे, साऊथ इंडियन साडीमध्ये लाल कलर मिक्स होता गोल्डनमध्ये, त्यामुळे याच्यावरती कुठलीच लेस मॅचिंग होत नव्हती. तर गोल्डन जी आहे ती गडद गोल्डनमध्ये मी लेस घेतली आणि गोल गळ्यावरती पहिल्यांदा अटॅच करून घेतली. त्याच्यानंतर लेस आपली थोडीशी ब्रॉड आहे म्हणून त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली आणि गळ्यावरती पहिल्यांदा बघा अशी शिलाई मारून घेतली. आता आपण इथं खालच्या बाजूला 3 पाकळ्या करणार आहे. तर बघा, त्या पाकळ्या ज्या आहेत त्याची करण्याची एक ट्रिक आहे. ती जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही ती शिकून घ्या आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आपली रेडी होणार आहे. तर बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, 3 नंबरच्या पाकळीकडे आपण आलेलो आहे आणि त्या पाकळीला वळण द्यायचं आहे, त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे लेसवरती. त्याच्यानंतर पुन्हा 1 नंबरच्या पाकळीकडे यायचं आहे, पुन्हा सरकवून आपल्याला, ज्यामुळे आपल्या लेस जी आहे ना कुठेही कट करायची नाही. त्यासाठी आपण अशी आयडिया वापरलेली आहे. आणि मग आता 1 नंबरची पाकळी तयार झाल्यानंतर मधल्या पाकळीला आपण गोलाई देणार आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीने थोडंसं व्हिडिओकडे लक्ष दिलं तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे. तर एकदम सुंदर अशी आपली डिझाईन जी आहे रेडी झाली आहे. लेस लावण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. याला तुम्ही लटकनसुद्धा लावू शकता, पण गळा पसरत असेल तर लावा किंवा जसं कस्टमरची इच्छा असेल तसं. तर मी तर याला काही लटकन वगैरे लावायचंच आहे. पण तर बघा, याच्यावरती शिलाई मारताना सुद्धा आपल्याला त्याच स्टेपमध्ये शिलाई मारायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं डिझाईन जे आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तो